नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक सुगरणीचा स्वयंपाक अतिशय रुचकर व स्वादिष्ट असा होण्यासाठी खास किचन टिप आज आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. सध्या लग्नसराई चालू आहे तेव्हा नववधू किंवा नवरीसाठी ही खास टिप आहे. तर प्रसादाचा गोड शिरा बनवत असताना गोड शिरा करताना रवा भाजल्यावर प्रथम गरम दूध किंवा पाणी ओतावे व दूध सुकल्यावर साखर त्यामध्ये घालावी. भाजल्यावर दुधाबरोबर साखर घातल्यास रवा शिजणार नाही व तो छान असा फुलून पण येणार नाही. तर प्रसादाचा गोड शिरा करताना तुम्ही ही टिप किंवा ट्रिक्स फॉलो करा. अत्यंत खास टिप नंबर 2. डेटॉलचे बॉटल जर वेळेस नवीन आणण्यापेक्षा पॅकेट विकत आणून बॉटलमध्ये ओतून ठेवावे. हे पॅकेट स्वस्त पडतं. जर घरात लहान मुले असतील तर हँडवॉशच्या बॉटलमध्ये निम्मे पाणी टाकून ठेवावे. त्यामुळे निम्मे हँडवॉश व निम्मे पाणी ओतून ठेवावे. यामुळे मुले जास्त हँडवॉश खराब करणार नाहीत व मुलासाठी पण हे सेफ आहे. प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय खास टिप नंबर 3. मिरचीचे लोणचे बनवताना मिरची तिखट असेल तर त्यात 2 चमचे व्हिनेगर घाला. यामुळे मिरचीचे लोणचे तिखट होणार नाही. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 4. लायटर वेळोवेळी साफ करत राहावे. नाहीतर काही दिवस जर ते तसेच पडले तर त्यावर एक तेलकट थर जमा होतो आणि आपण घासायला गेलो तर लायटरमध्ये पाणी शिरून लायटर आपलं बंद पडू शकते. यामुळे 2 चमचे खाण्याचा सोडा, थोडेसे लिंबाचा रस एकत्र करून लायटरवर 5 ते 10 मिनिटे हे मिश्रण लावून ठेवा. त्यानंतर एखादा स्वच्छ कापड घेऊन किंवा एखाद्या स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. लायटरचा चिकटपणा यामुळे लगेच निघून जाईल व लायटर नव्यासारखे छान असं चमकू लागेल. तर तुमचे पण लायटर जर खराब झाले असेल तर ही टिप ट्राय करा. टिप नंबर 5. कोणतीही डाळ व वरण बनवून झाल्यानंतर त्यावर हिंग, जिरे, राई व वाळलेल्या 2 ते 3 लाल मिरच्या याचा तडका दिल्यास डाळ व वरणाची चव अजून वाढते. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 6. दही लावताना शक्यतो पसरट भांड्यात दही लावावे किंवा मातीच्या भांड्यात लावले तर एकदम घट्ट आणि जाडसर दही लागते. तर घट्ट दही लागण्यासाठी ही टिप फॉलो करा. टिप नंबर 7. गव्हाला कीड लागू नये यासाठी गहू छान कडक उन्हात वाळवून घ्यावे व त्यात 4 ते 5 लाल सुपाऱ्या टाकून ठेवाव्या. यामुळे गव्हाला कीड अजिबात लागणार नाही. अत्यंत उपयुक्त व भन्नाट टिप नंबर 8. जर तुमच्याकडे दही सेट करण्यासाठी विरजण नसेल तर अशावेळी दुधात हिरवी मिरची टाकून ठेवा. यामुळे दही छान सेट होईल. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 9. मोड आलेल्या मटकीला वास येत असेल तर मीठ चोळून धुतल्यास वास निघून जातो. साधी सोपी पण अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 10. लोणी बनवताना नेहमी थंड पाणी त्यामध्ये वापरावे. यामुळे लोणी लवकर वर येते आणि ताक थंड पिण्यास चांगले राहते. प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय खास टिप नंबर 11. पुरी बनवताना त्याची कणिक मळताना त्यात थोडा रवा घालावा. यामुळे पुऱ्या छान कुरकुरीत अशा होतील व त्या तेल पण कमी पितील. पुऱ्या बनवताना तुम्ही ही टिप नक्की ट्राय करा. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 12. शेंगदाण्याचं कूट घालून बनवणाऱ्या भाज्यामध्ये तिखटाचे प्रमाण जास्त घालावे. कारण शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे भाजीचा तिखटपणा हा कमी होतो. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 13. खोबरे खोवणे कठीण काम असल्यामुळे नारळ फोडल्यावर तो संपूर्ण खोवून फ्रीजमध्ये ठेवा. ज्यामुळे तुम्हाला वेळेवर खोबऱ्याचा वापर स्वयंपाकासाठी करता येईल. प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी उपयुक्त व खास टिप नंबर 14. फ्रीजमध्ये व्हेजिटेबल आणि नॉन व्हेजिटेबल असे दोन्ही स्टॉक तयार ठेवा. ज्यामुळे सूप अथवा इतर पदार्थ करणं सोपं जाईल. प्रत्येक सुगरणीसाठी व गृहिणींसाठी खास टिप नंबर 15. फ्रीजमध्ये काळ्या रंगाची बुरशी येत असेल तर फ्रीज स्वच्छ करताना खाण्याचा सोडा वापरून फ्रीज स्वच्छ पुसून घ्यावा.
तर फ्रीज स्वच्छ करताना तुम्ही ही टीप ट्राय करू शकता. अत्यंत महत्त्वाची टीप नंबर 16. गोड पदार्थामध्ये दुधाचा वापर करताना फुल क्रीम दूध वापरा, ज्यामुळे त्याचा टेक्स्चर छान येईल. वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.